नमस्कार, आपण पाहत आहात ऑनलाईन धाराशिव न्यूज. खामसवाडी जिल्हा परिषद गटासाठी भाजप उमेदवारी अर्ज दाखल करताना पक्षाचा एबी फॉर्म आपण सोबत जोडला आहे का? नाही, आम्ही सर्व उद्या फॉर्म जोडणार आहोत. पक्षाचे एबी फॉर्म सगळे आमचे जेवढे उमेदवार आहेत कळंब तालुक्यामध्ये 8 ठिकाणी आम्ही उद्या जमा करणार. आणि काय सांगाल आता, उमेदवारी अर्ज दाखल करायचा उद्याचा शेवटचा दिवस आहे, तर काही गटतट भरपूर प्रमाणात पडलेले आहेत, तर महाविकास आघाडीचे मित्रपक्ष एकत्र येतात का? आता सर्वांचं तर कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे महाविकास आघाडी झालीच पाहिजे, परंतु आता या विषयावर मी बोलू शकत नाही. आमचे वरिष्ठ पक्षातले आमचे खासदार माननीय ओमराजे निंबाळकर असतील, कैलास पाटील असतील आमदार, दोन्ही दादा या विषयावर बोलतील. मी या विषयावर बोलू शकत नाही. ताई, तुम्हाला मतदारांचा पाठिंबा भेटेल का असं वाटते का? हो, मला म्हणजे खूप छान प्रतिसाद भेटलेला आहे खामसवाडी गटामधून. विशेषतः महिलांचं भरभरून प्रेम माझ्यावर आहे आणि सगळे पुरुष असतील, सगळ्या वयोगटातले, वयोवृद्ध असतील, यंग जनरेशन असेल, सगळ्यांचा मला पाठिंबा भेटलेला आहे. आणि सगळ्यांची म्हणजे जनतेतून म्हणजे ॲक्च्युली मी उभं राहायचं कारण पण हे होतं की पूरग्रस्त, तुम्हाला माहितीच असेल, पूर आलेला होता. त्यावेळेस मी त्या सर्व भागांमध्ये मी मदत केलेली होती आणि त्याच भागातून एक म्हणजे कास्टचा उमेदवार पडल्यामुळे मला तिथून संधी पक्षाने दिलेली आहे आणि म्हणजे प्रतिसाद जनतेतून खूप छान प्रकारे आहे. ताई, तुम्हाला राजकीय वारसा आहे का काही घरात? याच्या अगोदर कधी उमेदवारी म्हणजे निवडणूक आपण सामोरे गेलात का त्या निवडणुकीसाठी? मी कधी निवडणुकीला सामोरे गेलेले नाही. मी पुण्यामध्ये MPSC UPSC प्रिपरेशन करत होते. जेव्हा माझं सिलेक्शन झालं नाही त्यावेळेस मी कोविडच्या वेळेस, तुम्हाला सर्वांना माहिती असेल, माझं डेटॉलच्या हँडवॉशवर फोटो आलेला. सिव्हिल हॉस्पिटलला मी दररोज 200 टिफिन वाटत होते. तसंच इतर माझं सामाजिक काम बघून पक्षाने मला संधी दिलेली आणि त्याच माध्यमातून सामाजिक कार्य मी करत पुढे आलेले आहे. आणि कुठलाही घरचा वारसा नसलेला, माझ्या घरी कुणीही नोकरदार नाहीये, कुणीही नाहीये. साधं एक चप्पलच्या दुकानवर माझ्या मम्मीने मला मोठं केलेलं आहे आणि त्यातून एक सर्वसाधारण मुलीला पक्ष संधी देत आहे. त्यामुळे नवीन जनरेशनला देखील ही खूप म्हणजे चांगली गोष्ट आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा कधीही जातपात न बघणारा पक्ष आहे. कुठलीही तुमची आर्थिक परिस्थिती कशी आहे हे बघत नाही पक्ष. जो काम करतो त्याला संधी देणारा हा पक्ष आहे आणि आज मला पक्षाने इथे खामसवाडी गटातून संधी दिलेली आहे. त्याबद्दल मी पक्षाचं तर मनापासून आभार व्यक्त करतेच, परंतु येणाऱ्या पिढीसाठी देखील हे एक चांगलं उदाहरण राहील की घरी प्रत्येकाला असं वाटतं की राजकारणात यायचं म्हणजे प्रचंड पैसा लागतो. तसं काही नाही. तुम्ही काम चांगलं करत असेल तर नक्की संधी दिली जाते आणि वरिष्ठ लेवलला देखील तुमची दखल घेतली जाते. त्यामुळे असं काही बॅकग्राऊंड असावंच असं काही नाही आहे आणि माझं कुठल्याही प्रकारचं राजकीय बॅकग्राऊंड नाही. ताई, मला सांगा, आपण निवडून आल्यानंतर तुमचा पहिल्या 100 दिवसाचा रोडमॅप कसा असेल? मी निवडून आल्यानंतर माझं सर्वप्रथम ध्येय आहे की रोजगार निर्मिती. धाराशिव जिल्ह्यामध्ये तुम्ही पाहताय रोजगाराची संधी नाहीये. पुढे मुंबईसारख्या ठिकाणी सर्वांना जावं लागतं. तुम्ही मुंबईमध्ये जर बघितलं असेल तर गल्ली गल्ली बोळामध्ये महिला घरी बसून काम करतात. माझी इच्छा आहे की महिलांना घरपोच रोजगार भेटावा, वेगवेगळे उद्योग उभारावे. मुलांना मी वेगवेगळ्या योजनेमार्फत ऑलरेडी रोजगारसाठी काम करतच असते, मुलांच्या रोजगारासाठी, त्यांच्या कौशल्यासाठी. तर माझी इच्छा आहे की पहिलं सर्वप्रथम मी रोजगार निर्मितीसाठी, मुलांच्या शिक्षणासाठी, परदेशी शिक्षण असेल, आपल्यासारख्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना माहीत नसतं तर त्यांच्यापर्यंत कशा संधी पोहोचवल्या जातील, CSR फंड मार्फत असेल, शासकीय योजनांच्या मार्फत असते, महिलांचे जे पण प्रश्न येतील किंवा सर्वांचेच त्यांच्यासाठी मी कटिबद्ध राहील. तसेच वेगवेगळ्या योजनेमार्फत ज्यांच्या अडचणी आहेत, बऱ्याच जणांचे कुणाचे हे नसतं म्हणजे त्यांचं वयस्कर लोकांचं डॉक्युमेंट्स अपुरे असतात, वेगवेगळ्या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत त्या. परंतु मी सर्व गावांमध्ये, माझ्या 8 गावांमध्ये सर्व योजनांचा कसा मला तिथे लाभ देता येईल हे मी पहिलं पाहणार आहे. सर्व योजनांचा मी माझ्या मतदारसंघातल्या व्यक्तींसाठी, मुलांसाठी, मुलींसाठी, महिलांसाठी, पुरुषांसाठी मी योजना राबवणार आहे. मध्यंतरीतही तुम्ही भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील यांच्यावरती टीका केली होती की त्यांनी जिल्हा परिषदेचे जे अध्यक्ष आहेत ते घराणेशाही सोडून दुसऱ्या व्यक्तीला द्यावे. त्याबद्दल काय मत आहे? हे बघा, मी आता पण तेच म्हणते की सर्वसाधारण कुटुंबातली मुली, आता जेव्हा मी फॉर्म भरते म्हणजे साधं एक तुम्ही विचार करा की कुणाचं तर नवरा तिकीट मागत असेल, कुणाचं तर भाऊ तिकीट मागत असतो, कुणाचे तर वडील तिकीट मागत असतो.
परंतु जेव्हा एखादी स्त्री किंवा एखादी मुलगी स्वतः राजकारणात असते, जेव्हा तिला सगळं स्वतःच करायचं असतं, म्हणजे तिनं स्वतःच तिकीट पण स्वतःच उभा करायचंय, त्याचा आर्थिक खर्च तिनेच करायचे, तिनेच सगळीकडे पळायचं आहे, तर अशा सगळ्या अवस्थेमधून वेळ रात्र होते, कधी उशीर होतो, तुम्ही बाहेर जाता, बऱ्याच अडचणींमधून महिला काही असं नाही की फक्त तुम्ही आलात आणि गेलात असं न करता जर राजकारणात सक्रिय राजकारणात महिला मुली असतील तर माझं म्हणणं आहे ज्या वेळ देतात 100% वेळ देतात पक्षासाठी संघटनेसाठी वेळ देतात अशा उमेदवारांना तुम्ही पद दिले पाहिजे ना की घराणेशाही तुमच्याच घरी खासदार तुमच्याच घरी आमदार तुमच्याच घरी सगळंच म्हणजे हे न करता जिथं जिथं महिला आहेत जिथं महिलांसाठी जी राखीव जागा असतील तिथं तिथं त्या महिला कर्तृत्ववान महिलांना संधी दिली पाहिजे सर्वसाधारण महिलांना संधी दिली पाहिजे. जिल्हा परिषदेची सत्ता कुणाची येईल असं वाटते? नक्कीच यावेळेस आमचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा अध्यक्ष तुम्हाला सर्वांना दिसेल तुम्हाला सर्वांना दिसेल आणि नक्कीच सत्ता महाविकास आघाडीची येईल आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा अध्यक्ष असणार आहे धाराशिव जिल्ह्याचा. ताई आमच्या चॅनलकडून तुम्हाला भावी वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद.